नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्र नामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मुंबई उपनगरीय रेल्वेत आधुनिकता आणण्यासाठी तब्बल 268 पूर्ण एसी गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता दिली. या गाड्या मेट्रो प्रमाणेच स्वयंचलित दरवाजे बंद होणाऱ्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असतील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. सोबतच पुणे मेट्रोचा टप्पा 1 अंतर्गत बालाजीनगर ते बिबवेवाडी आणि स्वारगेट ते कात्रज या 2 नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर नागपूर शहरात नवीन रिंग रोड उभारणीस तसंच नागपूरमध्ये एक नवीन नगर तयार करण्यास मान्यता देण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी आणि फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचं जलपूजन झालं. यासाठी 1800 कोटींच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा काही खर्च हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेला करावा लागणार होता, पण लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीनुसार दुसरी ऑर्डर काढून महानगरपालिकेचा खर्च हा महाराष्ट्र शासनाने उचलला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या अटल अमृत योजनेचा भाग म्हणून ही योजना राबवली जाते. काम अत्यंत वेगाने सुरू असून योजनेचे 82% काम पूर्ण झालं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं. ही योजना पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला पुढील 25 ते 30 वर्ष 365 दिवस आणि 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध होईल. महिला आणि बालकांच्या सामाजिक संरक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा अजित पवारांनी एका आढावा बैठकीत घेतला. यावेळी गरोदर माता, लहान बालकं आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयानं योजना राबवून राज्याला ॲनिमिया मुक्त आणि बालविवाह मुक्त करण्यासाठी एक विशेष अभियान राबवण्याचे निर्देश बैठकीत दिले. सोबतच पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असंही सूचित केलं. केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाअभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभागाने काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या. या संदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलाय. प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अमृत 2 आणि नगरोत्थान मधील प्रकल्पांची गती वाढून अधिक पारदर्शकता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातनवरी स्मार्ट आणि बुद्धिमान गावाचं उद्घाटन केलं आणि यामुळे एका समृद्ध गावाचं मॉडेल तयार झालंय. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील 10 गावं स्मार्ट आणि बुद्धिमान म्हणून विकसित केले जातील. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे 3500 गावांचा कायापालट केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस आणि 24 भारतीय कंपन्यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमाद्वारे सातनवरी हे भारतातलं पहिलं स्मार्ट आणि बुद्धिमान गाव बनलंय. सातनवरीचे शेतकरी माती परीक्षण, फवारणी आणि खत व्यवस्थापनासाठी, शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ड्रोन्स आणि सेन्सर्स वापरतात. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारलेली आहे आणि टेलिमेडिसिनद्वारे आरोग्य सुविधा देखील उपलब्ध आहेत. सातनवरी लवकरच संपूर्ण देशासाठी एक आदर्श गाव बनेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. माननीय प्रधानमंत्री मोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं, आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं. आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं, पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या. आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा, तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा. आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा, तर तो सातनवरीला घ्यायचा. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोवर नमस्कार.